तर मेडिकलला ऍडमिशन आपण नीट नंतर मिळणार म्हणजे या MBBS ला ऍडमिशन, त्याची भरपूर कॉलेजेस आहेत. त्याचा पुढचा टप्पा जास्ती आपण म्हणू कठीण आहे किंवा भीतीदायक आहे सगळ्या दृष्टीने, की MBBS झाल्यानंतर तुम्हाला जर स्पेशलायझेशन करायचं असेल तर ते MD, याच्यामध्ये तुम्ही MD होता, MD किंवा MS मास्टर्स प्रोग्राम करता ऍडमिशन. तर समजा 1,00,000 लोक डॉक्टर असतील तर 1,000 ऍडमिशन्स असतात. म्हणजे किती 1% फक्त मुलांना मिळतं. त्याच्यात परत हे असतात, रिझर्वेशन्स असतात. त्याच्यामुळे नॉर्मल ओपन कॅटेगरीमधली जी मुलं आहेत, जे कॉमन नीटमध्ये चांगले मार्क मिळवून डॉक्टर होणार आहेत, त्यांना परत तो अडथळा आहेच की त्याच्या पुढे काय करायचं. बरं, तिथं तुम्ही जर मॅनेजमेंट किंवा प्रायव्हेट जायचं झालं तर तिथं तर अजून 2 कोटी 3 कोटी 4 कोटी पॅशन असेल की मला व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचं, ही पॅशन असेल तरच तुम्ही हे 12-15 वर्ष शिक्षण घेऊ शकाल आणि त्याच्यातनं चांगला डॉक्टर निर्माण होईल.